नमस्कार, सी एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वन्य प्राण्यांकडून रोजच्या होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच वन विभागाकडून मिळणारी जी नुकसान भरपाई आहे तीही तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती कशी करायची असा प्रश्न पडला आहे. आज आपण ऐकणार आहोत एका शेतकऱ्याची व्यथा, की शेती करताना त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, तर त्याच्यावर जाणून घेऊ. सप्तपास सुब्राव तुकेवडकर, मूळ गाव बसरगे, क्षेत्र एरे, तालुका चंदगड. या ठिकाणी माझं एकूण क्षेत्र 6 एकर क्षेत्र आहे. 4.5 एकर ऊस आहे, अर्धा एकर केळी आहे. ऊस तुटून गेल्यानंतर दीड महिन्यानंतर साधारण 1.5 फूट ऊसाची वाढ झाली होती. त्यानंतर जंगलाच्या गव्याने 2 ते 3 वेळा संपूर्ण ऊस तळाबरोबरच खाल्ला आहे. आणि आताच आम्ही ऊसला भरती दिली होती. 50 ते 60 हजाराचं खत घातलं होतं. त्याच्यानंतर ऊसाची लागण केली होती. त्याच्यामध्ये गॅप फिनिंगसाठी जवळजवळ 3000 रोपं गॅप फिनिंग लावून लावली होती. ऊसाची रोपाची सुद्धा वाढ चांगली होत होती. त्याच वेळा आणखी गव्याने घेऊन पूर्ण नुकसान केल्यामुळं माझं आता क्षेत्र म्हणजे काहीच आता आज क्षेत्र जर बघितलं तर काय उत्पन्न मिळणार, झिरो मिळणार अशी परिस्थिती आहे. तर माझी शासनाला अशी विनंती राहणार आहे की जे क्षेत्र तर फॉरेस्ट ऑफिसकडनं वगैरे पंचनामा केला जातो, पण पंचनामा केल्यानंतर ते क्षेत्र केल्यानंतर जेवढं क्षेत्र गव्याने खाल्लेलं आहे तेवढं क्षेत्र धरायला पाहिजे वास्तविक. ज्याप्रमाणे कृषी विभागामार्फत पीक नुकसानीचं अतिवृष्टीचं नुकसान केलं जातं आणि जे क्षेत्र धरलं जातं, तसंच फॉरेस्ट ऑफिसने जे गव्याचं क्षेत्र खाल्ल्यानंतर जो गव्याचं क्षेत्र जेवढं खाल्लेलं आहे तेवढं क्षेत्र धरायला पाहिजे. पण प्रत्यक्ष 2-3 एकर खाल्लं तरी सुद्धा 3 ते 4 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र ते दाखवत नाहीत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यावरती फार फॉरेस्ट ऑफिस अन्याय करत आहे. आणखी फॉरेस्ट ऑफिसला आम्ही विचारलं फॉरेस्टरवर, ते म्हणतात आम्हाला मर्यादा आहे, तर आम्हाला क्षेत्र वाढवून देता येत नाही वगैरे. पण आमचं पुढचं क्षेत्र वाढवून देता येत नाही असं म्हणतात. पण आमचं क्षेत्र ते पूर्ण क्षेत्र गेलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी करायचं काय? याच्यासाठी शेतकऱ्याने शासनाला विनंती राहणार आहे की बाबा ह्या फॉरेस्ट ऑफिसला आदेश द्यावेत की ज्याप्रमाणे कृषी विभागामार्फत अतिवृष्टीचे जसे शेतकऱ्यांनी पंचनामे करून अतिवृष्टीचे जे अनुदान मिळालं जातं त्याचप्रमाणे गव्यांचं सुद्धा पंचनामे करून त्याप्रमाणे क्षेत्र धरून त्याप्रमाणे पैसे मिळणं हे गरजेचं आहे. आणि गव्यासाठी आम्ही जे ऊसाचं संरक्षण करावं यासाठी आम्ही तारेचं कुंपण केलेलं आहे. तारेचं साधारण 2 तारा आणि काट्यावरच लावून साधारण 15 ते 20 हजार रुपये खर्च आम्ही केला आहे. त्याच्यानंतर झटका मशीन सुद्धा 20,000 रुपये खर्च करून झटका मशीन बसवलेला आहे. आम्ही होता वेळी तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे गव्यापासून हे करायचं, पण तरी त्याच्यातून उड्या मारून क्षेत्रामध्ये येतात आणि ऊस क्षेत्र संपूर्ण खाऊन जातात. त्याच्यामुळे फार शेतकऱ्याच्यावरती फार अन्याय होत आहे. तर फॉरेस्ट ऑफिसला विनंती आहे की अनुदान देत असताना फक्त शेती विभागाच्या मार्फत जसा अतिवृष्टीचा जो पंचनामा केला जातो त्याप्रमाणेच हा गव्यांचा सुद्धा त्या क्षेत्राचा समावेश करावा एवढी विनंती करतो.